हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. आज मी हे टॅपिको आणलं होतं. ह्याला काय म्हणतात आपल्या मराठीमध्ये मला माहीत नाही, आणि मी कधी हे महाराष्ट्रात कधी खाल्लं पण नव्हतं आणि बघितलंही नव्हतं. पण इकडे केरळमध्ये जास्त खाल्लं जातं हे. म्हणजे इकडचे लोक कसं भातच खातात, ज्यांना शुगर आहे मग ते संध्याकाळच्या ह्याच्याबरोबर भाजी चटणी असं काही खातात. आणि याला थोडी जास्त माती असते, त्याच्यामुळे अगोदर स्वच्छ धुवून साल काढून घेतलं आणि नंतरचे ते असे मोठे मोठे तुकडे करून घेतले. त्याला इकडे कप्पा आणि पुळा अशी दोन नावे आहेत. कोण कप्पा म्हणतं, कोण पुळा म्हणतं. आणि मी जास्त करून उपवास असेल त्यावेळी आणते, पण कधी तर मग असं मुलांना माशाच्या भाजीबरोबर आवडतं म्हणल्यानंतर संध्याकाळच्या जेवणात असं चेंज म्हणून करते. आवडीनं खातात मग मुलं पण. मग छान असं त्याच्यात मोठे मोठे तुकडे करून घेतले आणि 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतले, कारण माती भरपूर असते आणि तो जास्त दिवस ठेवला की नंतर तो काळा पडतो आणि कठीण असा होतो. त्याच्यामुळं जास्त दिवस ठेवून तो वापरायला येत नाही. त्यामुळं आणला की लगेच ते करून घ्यावं लागतं. आणि त्याच्यासाठी मी ही मासे आणले होते पातळ भाजी बनवण्यासाठी. 2 प्रकारचे आणले होते, कारण मुलं भाजीतले मासे खात नाहीत. त्यांना म्हणलं फ्राय करावं थोडेसे. मग हे थोडेसे फ्राय करायसाठी आणले होते आणि थोडी रस्सा भाजी करण्यासाठी. हे असं हे करायला लागतात, क्लीन करावं लागतात. त्याचं तोंड अगोदर कट करून साईडला घ्यायचं आणि दोन्ही साईडनं सोलून घ्यायचं, असं त्याचं वरचं निघून जातं. आणि हे छोटे आहेत, हे भाजीसाठी आणले होते. त्या छोट्या माशामध्ये जरा जास्तच काटे असतात, पण ते चवीला खूप छान लागतात ते मासं. असं अगोदर सगळं धुवून घेतलं. संध्याकाळचं टाईम होतं त्यामुळं मग मी घरामध्येच धुतलं नाही, मी बाहेर नेऊन धुते, कारण माशाचा वास भरपूर येतो किचनमध्ये. नंतर त्याला भरपूर क्लीन करावं लागतं नंतर. त्याच्यामुळं पण आता लेट झालं होतं मला, त्याच्यामुळं मग मी घरातच धुवून घेतलं. आणि मग नंतर हा कप्पा मी शिजत घालून घेतला होता. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी थोडंसं जास्त आणि थोडीशी हळद मीठ घालून कुकरमध्ये 2 ते 3 शिट्टे केले की शिजला जातो. थोडासा कठीण असतो त्यामुळं 3 शिट्ट्या कराव्या लागतात त्याला. नंतर मग जे फ्राय करायचे होते मासे, त्या माशांना मसाला लावायला घेतला होता मी. त्या माशांना जास्त काही नाही, हळद मीठ आणि लाल तिखट फक्त लावते. मग नंतर दोन्ही पण 2 कढई ठेवल्या होत्या. म्हणलं भाजीला फोडणी पण घालावी आणि मासं पण फ्राय करायला ठेवावेत, दोन्ही पण एकसंग होऊन जाईल. त्याच्यामुळं मग मी फोडणीसाठी अगोदर मोहरी मेथी घातली होती आणि इकडे जे छोटे कांदे भेटतात ना, ते असे कट करून घेतले होते. थोडीशीच भाजी बनवायची होती मला फक्त संध्याकाळपुरती, त्यामुळं मग मी थोडंसंच हे घेतलं होतं साहित्य. आणि आलं लसूण थोडं जास्त घेतलं होतं आणि ते चेचून घातलं होतं. पेस्टपेक्षा चेचून घातलं की भाजीला छान चव येते. कढीपत्ता घातला होता आणि हिरवी मिरची एक उभी चिरून घातली होती. आणि ते अगोदर छान असं भाजून घेतलं आणि इकडे मासे पण फ्राय व्हायला ठेवले होते. हे माशांना थोडासा टाईम जातो, पण हे मंद गॅसवर भाजले की छान क्रिस्पी होतात. चवीला खूप छान लागतात हे मासे. आणि याच्यामध्ये काटा असं जास्त काही नसतात, मधीच असा एक काटा असतो, त्याच्यामुळे मुलांना पण खायला ते सोपं पडतं. आणि आता कांदा ते छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो आणि थोडंसं मीठ घातलं. टोमॅटो पण छान असं भाजू दिलं आणि नंतर मग हळद, थोडीशी लाल तिखट, हे काश्मीरी लाल तिखट वापरलं होतं, त्याने कलर छान येतो भाजीला. आपलं नॉर्मलचं तिखट आहे ते नव्हतं घातलं, कारण तिखट मुलं खात नाहीत भाजी जास्त, त्याच्यामुळं. आणि थोडंसंच पाणी घातलं, कारण थोडीशीच भाजी बनवायची होती मला, त्याच्यामुळं. आणि ते छान असं मिक्स करून ना एक 10 मिनिट असं शिजवून घेतलं. अगोदर शिजवून घेते ते सगळं मसाले आणि नंतर मग त्याच्यामध्ये मासं घालायचं. मासं पटकन शिजले जातात, भाजीतले मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि नंतर ही थोडीशी चिंच पाण्यात भिजत घालून चिंचेचं पाणी काढून घातलं होतं, कारण माशाच्या भाजींना चिंच घातली ना छान चव येते. आंबटपणा आला की भाजीला चव छान येते. आणि नंतर मासे अगोदरचे फ्राय करून झाले होते, ते मी साईडला काढले आणि दुसरे मासे त्याच्यामध्ये भाजायला ठेवून दिले. आणि हा कप्पा शिजला होता, त्याच्यामुळं मग तो असा चाळणीमध्ये काढून घेतला. म्हटलं पाणी तोपर्यंत
त्याचं सगळं पाणी निथळून जातं. नंतर भाजी शिजली होती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मासं घालून घेतलं. मासं घातल्यानंतर एक 5 मिनिट शिजवलं की बस होतं. जास्त काही शिजवायची नाही गरज पडत. आणि ते अगदी छोटे होते त्याच्यामुळे ते पटकन शिजले जातात. आणि असंही माशांना रस्सा भाजीतल्या माशांना जास्त वेळ नाही लागत शिजायला. फ्राय करायचं असेल तर जास्त टाईम जातो, पण भाजीतले मासे पटकन शिजले जातात. आणि ते लहान होते त्याच्यामुळे ते पटकन शिजले. मासं घातल्यानंतर एक मी 5 ते 7 मिनिट शिजवून घेतलं असेल. आणि ही फ्राय करायची ही दुसरी पण बॅच छान अशी फ्राय करून झाली होती. ते मी साईडला ठेवून दिलं आणि नंतर म्हणलं कप्प्याला फोडणी घालून घ्यावी. आणि उपवासाच्या वेळी करायच्या वेळी मी असं म्हणजे मीठ हळद न टाकता मीठ टाकून फक्त शिजवते. आणि वरून मिरची तेलात मिरची भाजून फक्त मिरचीचीच फोडणी घालते. तसाही छान लागतो खायला. आता तेही व्हिडिओ नंतर मी आता उपवास चालू झाले की दाखवेन त्याचाही व्हिडिओ मी. आणि ह्याच्यासाठी मोहरी कढीपत्ता घातला होता. नंतर त्याच्यामध्ये पुळा घालून घेतला. फोडणी घातल्यावर म्हणजे छान येते चव त्याला पण, त्याच्यामुळं मग त्यालाही फोडणी घालून घेतली. आणि माशाची पण भाजी आता शिजून झाली होती. नंतर गरम गरम लगेचच जेवायला घेतलं, कारण असं काहीतरी बनवलं की ना मुलं मग पटकन जेवायला बसतात. नाही चपाती भाजी बनवली की मग भूकच नाही असंच म्हणतात ते. त्यामुळं असं वेगळं काहीतरी केलं की मग आवडीनं खातात. नंतर मी लगेचच मग जेवायला पण वाढून घेतलं. असा होता आजचा मेनू माझा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि नंतर जेवण वगैरे झालं. नंतर त्याचा थोडासा अभ्यास होता ते घ्यायला बसले मी. B for boat, B for bag, B for balloon, C for cup, C for cat, D for cat, D for dog, D for duck, D for doll, E for igloo, E for eagle, E for eel, E for eyes, E for eraser, F for fox, F for fan, F for fish, G for goat, G for glass, G for great, G for goat, G for glass, H for house, H for head, H for hat. Okay, good boy. I for चालू केले चालाय तू बोल. I for India, I for Ingopo, I for iron box, I for ice cream, I for igloo. Okay. Capital letter J, small letter J. चला तर मग नंतर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जग आहे जग. J for what?